नमस्कार मित्रांनो, क्रिक कथा डगआउटमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी एक मुलगा नाशिकमध्ये वाढला. तो क्रिकेट खेळण्यासाठी म्हणून पुण्यात आला महाराष्ट्र संघासाठी खेळला. नंतर CSKने त्याला घेतलं आणि आता अगदी नुकतंच त्याचा परफॉर्मन्सचा डंका इतका वाजला की खुद्द रविचंद्रन अश्विनने एक अख्खा व्हिडिओ त्याला डेडिकेटेडली बनवला. आज आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि गप्पा मारण्यासोबत आपल्यासाठी तो लहान मुलगा जोडला गेला. त्याचं नाव आहे रामकृष्ण घोष. चला त्याच्याशी गप्पा मारायला सुरू करू. हॅलो. हॅलो. सर्वप्रथम तुझं खूप अभिनंदन तुझ्या परफॉर्मन्सेससाठी. थँक्यू सो मच. ग्रेट. एक छोटीशी तुला भेट आहे. क्रिक कथाचं हे 2 अंक आहेत. येस. गेल्या वर्षीचं आणि या वर्षीचं. येस. ग्रेट. थँक्यू सो मच. सो रामकृष्ण, येस. बोलता नाही आता म्हणालो, नाशिक पासूनची जर्नी आहे, हो. कशी सुरू झाली आम्हाला सांगशील? सो बेसिकली क्रिकेट हा माझ्यासाठी म्हणजे लहानपणापासून म्हणजे असं समजू शकता की मी 5 वर्षाचा होतो तेव्हापासून क्रिकेट चालू आहे. अच्छा. म्हणजे बाबा स्वतः एक प्लेअर होते, क्रिकेट प्लेअर. येस, रिप्रेझेंटेड महाराष्ट्र, रणजी ट्रॉफी खेळलेत. तर आमची एक लहानपणापासून एक अकॅडमी होती, म्हणजे बाबा शिकवायचे क्रिकेट. तर मी 5.5 वर्षाचा असताना त्यांनी मला पहिल्यांदा घेऊन गेलेला. तर माझी एक ओनली मेमरी जी तेव्हाची आहे की एक हँगिंग बॉल लटकवलेला होता. एक काहीतरी बॅट तर नव्हती, काहीतरी काठी का काहीतरी होतं हातात, ते त्याच्याने मी हँगिंग बॉल करत होतो. आणि अजून एक म्हणजे तर जो कोण नेट्समध्ये बॉलिंग करत असेल त्याचा सगळ्यात मोठा रनअप होता, त्याच्या मागणं मी धावत जाऊन बॉलिंग टाकायचो. सो दिस वॉज लाईक, हे आहे माझ्याकडे एवढंच एक मेमरी जे लक्षात आहे मला की 5.5 वर्षापासून मी जे चालू केलं होतं. सो इट इज गोइंग स्टील नाउ. ऍब्सोल्युटली. नक्कीच ते सुरू आहे आणि ते अजून पुढे नक्कीच सुरू राहील. राईट. आता नाशिकमध्ये तू पहिले वाढलास तिथे, त्याच्यानंतर क्रिकेटसाठी तुला पुण्यात यावं लागलं. Yes. पुण्याच्याही तुझ्या काही मेमरीज असतील? पुण्याचे पण आहेत, चांगले मेमरीज आहेत. आधी जेव्हा पुण्यात आलेलो तेव्हा वेंसरकर अकॅडमीमध्ये जॉईन केलं होतं. तर आय वॉज रिअली फॉर्च्युनेट की मी अशा बंचमध्ये होतो जिकडे सगळे ओनली अँड ओनली क्रिकेटसाठी एकदम डेडिकेटेड होते. आणि मला म्हणजे असं होतं की सगळेजण कुठल्या ना कुठल्या एज ग्रुपमध्ये स्टेट क्रिकेट खेळत होते. मी एकटा होतो जो स्टेट क्रिकेट खेळला नव्हता. सो इट वॉज अ रिअली पुशिंग थिंग फॉर मी की नाही बाबा मलाही खेळायचं आहे. 11 मधले 10 जण जर महाराष्ट्राला खेळताय आणि तुम्ही नाही, सो इट इज समथिंग चॅलेंजिंग फॉर यू. आणि आय वुड से की त्या बंचमध्ये राहून माझा खूप एक फायदा झालाय, खूप ग्रो झालोय त्या लोकांमध्ये. आणि मेमरीज म्हणजे आम्ही मॅच खेळायला जायचो तर मला आठवत आहे की आम्ही सगळे 18-19 वर्षाचे पोरं 2 व्हीलर, कारण की 4 व्हीलर तर काय नव्हता, तर एका गाडीमध्ये 2 जण आणि 2 किडबॅग पकडून 4 जण एका मागे एका रांगेत जातोय हायवेच्या बाजूला. सो कुठे पण मॅच असेल तर वी यूज टू ट्रॅव्हल लाईक दॅट. आणि इट वॉज रिअली स्पेशल फॉर मी. नक्कीच प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर त्याला एक निर्णायक टप्पा मिळाला, तुला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली महाराष्ट्रासाठी. तो तुझा अनुभव कसा होता? आणि तू एका स्पेशल प्लेअरची विकेटही घेतली होतीस त्याच्यामध्ये, तुझी पहिली विकेट, त्याच्याबद्दल सांगशील का? सो हे ऍक्च्युली तुम्ही मुश्ताक अली बद्दल बोलताय, सिनियर क्रिकेटमध्ये. करेक्ट. अँड तो स्पेशल प्लेअर म्हणजे मयांक अग्रवाल होता. आणि मला लक्षात आहे की महाराष्ट्र कर्नाटक मॅच होती आणि इट वॉज म्हणजे खूपच फ्लॅट विकेट होता तेव्हा. आणि माझा डेब्यू, आम्ही 3-4 जण एकत्र डेब्यू करत होतो, यंग टीम होती खूप. आणि मी बॉलिंग टाकत होतो तर चांगला बॉल स्विंग होत होता. आणि इट वॉज अ रिअली लाईक म्हणू शकतो एक चांगला हार्ड हिटिंग बॅक ऑफ लेंथ बॉल होता. चांगला राईज झाला, त्याच्या ग्लव्सच्या बाजूने गेला बॉल. कीपरने खूपच इझी चांगला वरती कॅच पकडला. सो आय वुड से की दॅट इज अ रिअली मेमोरेबल विकेट, कारण की तिकडनं स्टार्ट झाली आहे. अँड त्याच्यानंतर ती मॅच खूपच वेगळ्या रूपमध्ये गेला, कारण की खूप फटके खाल्ले मी. बट इट वॉज अ स्टार्ट. येस, इट वॉज स्पेशल. डेफिनेटली. तू म्हणालास की ती एक घटना मेमोरेबल होती, त्याच्यानंतर तुझी जर्नी सुरू झाली. आता रिसेंटली तुझे जे परफॉर्मन्सेस होते ते सगळ्यांसाठीच मेमोरेबल होते. येस. म्हणजे आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी झाली आणि आता विजय हजारे ट्रॉफी. राईट. विजय हजारे ट्रॉफीमध्ये हिमाचल प्रदेशच्या
सोबत जी मॅच झाली होती, हम्म. एका मॅच मध्ये तू 7 विकेट घेतले होतेस. हम्म. काय ठरवून आलेलास की बाकीच्यांना विकेट घेऊच द्यायचं नाही काय? असं नाही ऍक्च्युली, बिकॉज तो दिवस आय वुड से आय वॉज व्हेरी लकी. अँड आम्ही जेवढे बॉलर्स आहेत सगळे ट्राय करतोय की सगळ्यांना एक विकेट मिळावा, सगळ्यांना चांगला परफॉर्म करायचा आहे. आणि सगळ्यांनी चांगली बॉलिंग पण टाकली, बट फॉर्च्युनेटली सगळे विकेट म्हणजे 7 विकेट मिळाले मला. आणि प्लॅन तर सिम्पल होता त्या दिवशी, असं की काही वेगळं नाही, यायचं चांगल्या एरियाजमध्ये बॉलिंग टाकायचे, डिसिप्लिन मध्ये राहायचं, आणि मग ते पुढे होत गेलं आय वुड से. ऍब्सोल्युटली. लकी म्हणतोयस, मी म्हणेन फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. येस. राईट, म्हणून लकी होतास. राईट. बरं, तुझ्या बॉलिंग बद्दलच बोलतोय तर गोवा विरुद्धची जी मॅच झाली त्याच्याबद्दल आम्हाला सांग. म्हणजे अशा अशा क्रुशल मोमेंटला 50वी ओव्हर 48वी ओव्हर तुला मिळतंय आणि तू दोन्ही मेडन टाकतोस. 6 बॉलला 6 पाहिजेत आणि तू एकही रन देत नाहीयेस. काय प्लॅन होता? थोडं प्रेशर होतं की नव्हतं? कसं एक्झिक्यूट केलंस? प्रेशर होतं, पण याचं म्हणजे खूप जास्त श्रेय जे आहे ते आमच्या कॅप्टनला जातो, ऋतुराजला जातो. कारण की त्यांनी सगळं एवढं सिम्पल ठेवलं होतं. आणि त्या सिच्युएशन बद्दल जर थोडं एक्सप्लेन केलं तर मी जेव्हा बॉल हातात घेतला तेव्हा ऑलरेडी 9 विकेट पडले होते. सो 48 ओव्हर 18 बॉल 11 रन. तेव्हा मी बॉलिंग टाकत होतो आणि स्ट्राईकवर नंबर 11 बॅट्समन खेळत होता. सो आमचा एकच प्लॅन होता की त्याला आउट करायला बघायचं आम्हाला, त्याची विकेट घ्यायची म्हणजे लवकर मॅच संपेल, आम्ही जिंकून जाऊ. सो दॅट वॉज द क्लिअर प्लॅन. ऋतूनी सांगितलंय की बॉल चांगला रिव्हर्स होत होता, तर त्याने एक स्लिप लावला होता, एक लेग स्लिप होता, कॅचिंग मिड विकेट होता, शॉर्ट लेग होता. तर त्याला 2च ऑप्शन होते, एकतर त्याला रिस्क घेऊन मारायची गरज होती किंवा मग पूर्ण ओव्हर खेळून काढायचं होतं. तर त्याच्यामध्ये प्रयत्न केलं की त्याला आउट करायचं, पण आउट नाही झाला आणि त्या ह्याच्यामध्ये 6 बॉल डॉट झाले. सो इट वॉज, परत बनवू शकतो आय वॉज लकी. 6 बॉल म्हणजे तो ओव्हर मेडन गेला. अँड मग तिकडनं बॉलिंग टाकली प्रदीप दाड यांनी, त्यांनी पण चांगली ओव्हर टाकली, बट रिस्क घ्यायचं होतं तर एक बाउंड्री पडली तर 5 रन तिकडे झाले. सो इट वॉज फायनली 6 बॉल 6 रन्स. अँड ललित बॅटिंग करत होता, ललित यादव. ते खूपच चांगल्या ह्याच्यामध्ये बॅटिंग करत होते. लाईक असं वाटत होतं की तोच जिंकून देणार मॅच. बट अगेन कॅप्टन कम्स, ही सेज कीप इट व्हेरी सिम्पल. कारण की अशा सिच्युएशन मध्ये मी म्हणेल की 6 बॉल 6 रन, नोबडी एक्सपेक्ट्स अ बॉलर, त्याच्यावर काही प्रेशर नसतं. 6 बॉल मध्ये 6च रन आहे, काय होणार आहे. आणि त्यात आम्ही ओव्हर शॉट होतो, अजून एक फिल्डर आतमध्ये होता, तर 4च फिल्डर बाहेर आहे. तो म्हणला तू जास्त टेन्शन नको घेऊ, प्रयत्न कर, जेवढे यॉर्कर टाकू शकतो यॉर्कर टाक, जर काही इकडे तिकडे हल्ला तर तुला वाटलं तर काय व्हेरिएशन कर, पण मॅक्सिमम यॉर्कर टाकायचा प्रयत्न कर. आणि पिच हा लास्ट ओव्हर मध्ये राजस्थानमध्ये थोडं लो राहतो. ओके. बॉल रिव्हर्स होतोय, पिच लो राहतोय, माझ्याकडे नथिंग टू लूज. सो सिम्पल यायचं, पळत जायचं आणि यॉर्कर टाकायचा प्रयत्न करायचा. त्यातला फर्स्ट बॉल मी एक्झिक्यूट नव्हता केला, बॅट्समननी पण नाही केला एक्झिक्यूट की. बट जसं ओव्हर जात गेला, फेल्ट की तो जास्त प्रेशर मध्ये आणि आय एम गेटिंग अ अपर हँड. आणि विथ दॅट त्यांनी 2 स्कूप ट्राय केले, एक बसला नाही, एक स्लो रन टाकलं, म्हणजे ऑफ कटर होता तो, फास्ट ऑफ कटर, तो पण लागला नाही. तर मला असं वाटलं की बाय दी 6th बॉल जेव्हा मी टाकत होतो मला असं वाटत होता की नाही बाबा ही मॅच मी जिंकून टाकेल. ती वेगळी गोष्ट आहे की त्यांनी रन नाही काढले काही, पण तो काढू शकला असता. इट वॉज इझी फॉर हिम, बट डोंट नो व्हॉट वॉज गोइंग इन हिज हँड. राईट, ऍब्सोल्युटली बरोबर. त्याच्या पार्टचा तो म्हणायचा मला कळलं, पण 2 ओव्हर अशा वेळेस मिडन टाकणं ही किती मोठी गोष्ट असते. Yes. 1 ओव्हर मिडन टाकणं सुद्धा फार चॅलेंजिंग असतं. क्या बात आहे. मला सगळ्यांना सांगायचं खरं तर की त्याचा परफॉर्मन्स एका बाजूला होत होता आणि दुसऱ्या बाजूला त्याचे फॅन्स वाढत होते. एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यासाठी कोणी टाकला होता तुम्हाला सांगतो. रविचंद्रन अश्विन आपण सर्वांना माहिती आहे, बरोबर. रविचंद्रन अश्विन एक बारकाईने नजर ठेवून असतो की कोण व्यवस्थित परफॉर्म करतोय, कोणाचा परफॉर्मन्स अप्रतिम होतोय, आणि त्याने स्पेशली एक अख्खा व्हिडिओ रामकृष्ण घोषासाठी टाकला होता. राईट. तू पाहिलास की नाही मला माहित नाही. पाहिलंय मी. अँड मला खरंच खूपच चांगलं वाटलं जेव्हा त्यांनी व्हिडिओ टाकला. अँड येस, म्हणजे बॅक इन CSK ही वॉज समवन हू यूज टू ऑलवेज पुश एव्हरीवन. म्हणजे यंगस्टर्स कडे वॉच करायचे, सगळ्यांना बघायचे, आणि कधी त्यांना काय विचारलं तर इनपुट द्यायचे व्यवस्थित, एकदम मस्त.
इज अ व्हेरी अमेझिंग पर्सन. आणि त्यांच्याकडनं जेव्हा असे चांगले म्हणजे वर्ड्स येत आहेत, इट इज रिअली अ बिट मोटिवेटिंग अँड असं चांगला एक पुश मिळतो. डेफिनेटली. आय मीन परफॉर्मन्स तसा झाल्यामुळे तसं व्हिडिओ आला आणि ते मोटिवेशन मिळणं साहजिक होतं, राईट. बरं, मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण रामकृष्णच्या बॉलिंगबद्दल बोलतोय, पण त्याची बॅटिंगमध्ये किती पॉवर आहे हे आपल्याला या गोष्टीतून कळतं की मुंबईसारखा एक बलाढ्य संघ जेव्हा महाराष्ट्र विरुद्ध खेळत होता, मुंबई महाराष्ट्र रायव्हलरी सगळ्यांना माहितीच आहे, त्या प्रेशर मॅचमध्ये 27 बॉलमध्ये 64 धावांची एक अप्रतिम खेळी त्याने केली होती. त्या खेळीबद्दल आणि त्या मॅचबद्दल आम्हाला काय सांगशील? परत म्हणेल आय वॉज लकी. नो बट तेव्हा आय वुड रिअली गिव्ह इट, म्हणजे आमची टीम खूपच चांगली खेळली ती मॅच. कारण की जेव्हा आम्ही ग्राउंडवर गेलेलो, खूप जास्त धुकं होतं, खूप थंडी होती, आणि इट वॉज अ रिअली म्हणजे बॉलर्स फेवरेट प्लेस टू बॉल. लाईक म्हणजे त्या कंडिशन्समध्ये एव्हरी वन विल एक्सपेक्ट की तुमचा कॅप्टन जाऊन टॉस जिंकून बॉलिंग घेणार. पण आमचा कॅप्टन म्हणजे ही हॅड सम अदर कॅल्क्युलेशन, ऋतुराज, तर त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि अर्शन आणि पृथ्वी वेंट टू बॅट. आणि त्यांनी एक असा एवढा चांगला प्लॅटफॉर्म सेट करून दिला, कारण की दोघांनी आय गेस 100+ रनची पार्टनरशिप करून दिली. त्यात अर्शनने 100 पण केलं, आणि इट वॉज रिअली अमेझिंग बॅटिंग. जसं जसं इनिंग होत गेला, म्हणजे पुढे सरकत गेला, विकेट चांगला सेटल डाऊन झाला, इझिली बॅटवर येत होता बॉल, आणि ती एक व्हेरी व्हेरी चांगलं म्हणजे म्हणू शकतो की एक बॅट्समन्स विकेट होतं. तर जेव्हा मी बॅटिंगला गेलो, इट वॉज आय गेस 41st or 42nd ओव्हर. तर तेव्हा आमचा रोल क्लिअर होता की टीमला जेवढं चांगला टोटल तुम्ही सेट करून देऊ शकता, तर तेवढं इट वुड बी बेनिफिट, लाईक म्हणजे आमच्या बॉलिंगला तेवढं चांगलं होईल, कारण की मुंबई बॅटिंग इज रिअली गुड. लाईक एकसे बडके एक प्लेअर आहे त्यांच्याकडे. सो वी वर थिंकिंग इनिशियली 350. मध्ये थोडे विकेट्स पडले, ऋतुराज पण आउट झाला, तर थोडा असं वाटत होता की कुठपर्यंत जाईल. बट फॉर्च्युनेटली सगळे जे काय प्रयत्न केले ते कनेक्ट झाले चांगले, जे काय रिस्क घेतले सगळे सक्सेसफुल झाले, आणि वी कुड रीच दॅट टोटल. सो आय वुडंट से की 50 रन झाले माझ्या, म्हणजे इट वॉज टीमचं तेवढं हे होतं, तेवढं डोक्यात होतं कॅल्क्युलेशन की आपल्याला 350+ करायचं, जेवढं जास्त करता येईल. 375 केलं तर अजून चांगलं, बॉलिंगला तेवढं कुशन मिळेल, तर ते लक्षात होतं. आणि ते सगळं होत गेलं, आणि 50 कधी झाले कळालं पण नाही. खरंच, कारण ते इतक्या पटकन झालेत 50. माझ्यामध्ये समोरच्यांनाही कळालं नसेल, कारण ते तर मार खात होते ना. राईट. मगाशी बोलताना रामकृष्ण, तू एक CSK टीम बद्दल बोललास की रविचंद्रन अश्विन तिथे तुझ्याशी बोलताना काय काय गोष्टी तू शेअर केल्यास, त्यांनी तुझ्यासोबत शेअर केल्या, राईट. CSK म्हटलं ना की आपल्याला अर्थात सगळ्यांना पहिलं कोण दिसतं, तर MS धोनी दिसतात, राईट. MS धोनी यांच्यासोबतची तुझी पहिली भेट कशी झाली आणि काय तुझ्या डोक्यात थॉट्स होते तेव्हा? सो ऍक्च्युली एक मस्त मुमेंट आहे. तर आम्ही म्हणजे चेन्नईला गेलो होतो, आणि चेपॉकला प्रॅक्टिस करू शकत नव्हतो बिकॉज ऑफ सम रूल्स आय गेस. तर एक HPC अकॅडमी आहे चेन्नईमध्ये CSKची, तिथे आमचं प्रॅक्टिस कंडक्ट केला होता. तर तिथे जवळपास एका हॉटेलमध्ये आम्ही स्टे करत होतो. तर तेव्हा एक प्लेअर जसे त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार येत होते. तर मी, ऋतू, मुकेश, आम्ही तिघं तिकडे आधीपासून होतो, आणि MS धोनी हे नंतर येणार होते, आम्हाला माहिती होता ही वुड जॉईन द टीम. तर ते आले, ते ऋतूला भेटले त्यांच्या म्हणजे आधीच वेगळं सेपरेट ते भेटले, आणि त्यांच्याशी बोलणं झालं होतं. तर मुकेश मला बोललेला, चल आपण जाऊ, त्यांना भेटून येऊ, काय म्हणतात बघू. तो म्हणला चल जाऊ. मी त्यांच्यासोबत गेलो. तर गेलो, त्यांनी मुकेशला हॅलो बोलला, त्याच्यासोबत बोलत होते. मुकेशने सांगितलं हा रामकृष्ण घोष आहे, महाराष्ट्राचा फास्ट बॉलर आहे आताशी आपल्या टीममध्ये. तर मला हॅलो म्हणून शेक हँड केला, आणि त्याच्यानंतर अर्धा तास मी होतो तिकडे. मी फक्त होतो. मी काही शब्द बोललो नाही, काही बोलू शकलो नाही. त्यांचा प्रेझेन्स खूपच अमेझिंग आहे. ते मुकेश सोबत बोलत होते, त्यांची गप्पा चालले होते. मी अर्धा तास त्या दोघांना बघत होतो एकामेकांशी बोलताना. मग मुकेशचं बोलणं झालं, म्हणजे ठीक आहे फिर आते हैं हम, तर बोलला तो, आणि तो उठून निघत होता. मी पण मान हलवली आणि निघून आलो. दिस वॉज माय फर्स्ट इंटरॅक्शन विथ MS धोनी.
आणि येस, दॅट्स इट. लाईक काय बोलू नाही शकलो, काय करू नाही शकलो, पण होतो तिकडे. राईट, फॅनबॉय मोमेंट होती ती. सो हे असं होणं साहजिकच होतं. हो. करेक्ट. पण आता सीएसके बद्दल आपण म्हणतच आहोत, तर यंदाच्या ऑप्शनमध्ये तुला रिटेन केलं गेले सीएसके मध्ये. राईट, तुला ते कळलं असणार असं ज्या पॉइंटला हे झालं, असं काही होतं का की होईल नाही होईल रिटेन? नाही, माझ्या मनात काहीच नव्हतं ऍक्च्युली. रिटेन होणार आहे नाही होणार आहे, फॉर अ प्लेअर इट्स, आय एम अ व्हेरी लकी पर्सन की त्यांनी रिटेन केलंय. माझं काम आहे की मी जेव्हा जेव्हा मला अपॉर्च्युनिटी मिळेल किंवा जेव्हा जेव्हा कोण बघतोय मला, मी माझं बेस्ट करायला बघतोय. आणि आय गेस की लास्ट इयर जेवढे काही त्यांनी बघितलं, होप की म्हणजे त्यांनी काहीतरी असं चांगलं बघितलं असेल माझ्यामध्ये, म्हणून मला ठेवलं. सो इवन देअर वेन आय वॉज देअर, एव्हरीबडी वॉज लाईक व्हॉट कॅन आय डू बेटर, व्हॉट कॅन आय डू बेटर, आणि मी प्रयत्न करत होतो. सो आय गेस ऑल ऑफ माय एफर्ट्स केम इन टू सम गुड थिंग, आणि त्यांनी मला रिटेन केलं. ॲब्सोल्युटली. ते जेव्हा रिटेन्शनची बातमी सगळीकडे आली, कुठेतरी तरी संपूर्ण महाराष्ट्राचे जे दर्शक आहेत त्या सगळ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण होतं. हो. आणि आता खरं तर ज्या प्रकारे तुझा परफॉर्मन्स झाला आहे, आम्ही सगळे या IPL कडे आमचे डोळे आहेत. आम्ही पाहतोय की रामकृष्ण घोषला संधी मिळेल की नाही, आणि मिळाली तर तो काय करतोय, हे आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे. येस. राईट. आता CSK बद्दल आपण बोललो, ऋतुराज बद्दल तू मगाशी बोललास. राईट. हो. ऋतुराज सारखा एक प्लेअर महाराष्ट्र टीम पासून तुझ्या सोबत आहे. हो. त्याचा सहवास असल्याने तुला किती बेनिफिट झाला आणि त्याच्याबद्दल तू काय सांगशील? सो ऋतुराज इज नॉट, आय डोंट नो हिम जस्ट फ्रॉम नाव. मी जेव्हा वेरॉकला आलो होतो, जेव्हा मी 18 वर्षाचा होतो, तेव्हापासनं त्याच्यासोबत खेळतोय. आणि एक म्हणजे आपण बघतो ना की एक पोरगा आहे, तो येतोय रोज, मेहनत करतोय रोज. म्हणजे आपण सगळे बघतो, तो शॉट्स मारतो, कव्हर ड्राईव्ह खेळतो, सगळे त्याचे वेगळे वेगळे शॉट्स एकदम प्लीजिंग टू आईज आहे. पण आम्ही जे तेव्हा होतो त्याच्यासोबत, तो जेव्हा यंग होता, तेव्हा आम्ही बघितलंय की त्यांनी ते कसं बनवलंय, कसं डेव्हलप केलंय. सो राईट फ्रॉम अंडर 19 days आय एम वॉचिंग हिम, अँड एव्हरी टाइम आय वॉच हिम प्ले, इट इज लाईक ही इज इन्स्पायरिंग विथ एव्हरी इनिंग, एव्हरी टाइम आय सी हिम बॅट. इवन टुडे जर मी आज त्यासोबत प्रॅक्टिस करतोय, सो ऋतुराज इज लाईक, माझ्या बॅटिंगमध्ये काय गडबड होते, आय विल गो अँड वॉच हिम, आय विल गो अँड वॉच हिज व्हिडिओज. इफ आय कॅन गो अँड आस्क हिम, दॅट्स अ बोनस. पण त्याला बघूनही खूप काही शिकू शकतो. लाईक देर आर व्हेरी लेस प्लेयर्स की त्यांना बघून तुम्ही शिकू शकतात आणि तुमचे क्वेश्चन्स तुम्ही सॉर्ट करू शकतात. लाईक विराट कोहली, असे मोठे मोठे प्लेयर्स आहेत, त्यांच्यामध्ये माझ्यासाठी ऋतुराज पण एक आहे. सो राईट फ्रॉम अंडर 19 days आय एम वॉचिंग हिम. त्याचा जो काय हार्डवर्क आहे तो आम्हाला इन्स्पायर करतो. त्याच्यानंतर त्याचे जे काय एक्सपिरियन्सेस असतात, तो असा नाही की स्वतःकडे ठेवतो, तो शेअर करतो. त्याला काय विचारलं तर तो आयडियाज देतो. तर म्हणजे आता त्याला जेवढा वेळ लागला ते ग्रास्प करायला, तो असा प्रयत्न करतो की नाही बाबा, तुला मी सांगेल, सो यू कॅन हॅव अ लाईक, तुला एक ॲडव्हान्टेज मिळेल, यू कॅन गेट अ शॉर्टकट फ्रॉम इट. बट देर इज नो शॉर्टकट टू लाईक success. You always have to work hard. But having Ruturaj is like a plus point for anybody in Maharashtra cricket, whoever is playing with him, whoever is watching him, and like whoever gets an opportunity to be with him. ऍब्सोल्युटली. Yes. नक्कीच ऋतुराजचा इम्पॅक्ट खूप मोठा टीमवरतीही होतो, जसं तू म्हणालास. राईट. आता आपण महाराष्ट्र क्रिकेटबद्दल बोलत आहोत, तर MPL आहे, MCA कॉर्पोरेट शील्ड्स आहेत, चांगले टुर्नामेंट्स आहेत, आणि सगळीकडे तुझा परफॉर्मन्स अप्रतिम झालेला आहे. या टुर्नामेंट बद्दल आम्हाला काय सांगशील? MPL म्हणताय तुम्ही? दोन्ही MPL आणि कॉर्पोरेट शील्ड. सो मी एक असं म्हणेल की कुठल्याही प्लेअरला म्हणजे रेकग्नाइज होण्यासाठी, म्हणजे आता एक प्लेअर खेळतोय, चांगला खेळतोय, वाईट खेळतोय, त्याला लोक बघतायत, पण ते एक प्लॅटफॉर्म लागतो की बाबा मी माझं जे काय स्किल सेट आहे मला शो करायचं आहे. सो MCA हॅज पुट अप अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. म्हणजे म्हणणार की कारण की एव्हरी पर्सन इन महाराष्ट्र हू इज हिअर टू प्ले, त्यांच्यासाठी असं आहे की बाबा 100 लोक, म्हणजे फॉर एक्झाम्पल असंच नंबर सांगतोय, 1000 लोक मला बघतायत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही परफॉर्म करतात, तुमचा एक कॉन्फिडन्स वाढतो, लोक तुमचे ज्या पद्धतीने बघतायत त्यांचा एक नजरिया चेंज होतो, अँड यू गेट अपॉर्च्युनिटीज ॲट अ हायर लेवल. सो लाईक MCA हॅज डन अ रिअली अमेझिंग जॉब,
कारण की हा प्लॅटफॉर्म कुठल्याही एका प्लेअरला मिळणं इज रिअली इम्पॉर्टंट फॉर हिज ग्रोथ अँड फॉर एव्हरीबडीज ग्रोथ. सो आय वुड से दॅट MCA इज डुईंग अ लवली जॉब. ॲब्सोल्युटली, नक्कीच त्याने असंख्य तरुण मुलांना एक संधी मिळते आणि आम्ही सगळे त्यांना पाहू शकतो टीव्हीवरती की ते काय करतात. राईट. आता डोमेस्टिक सर्किटमध्ये तुझा परफॉर्मन्स उत्तम झाला, कॉर्पोरेट शील्ड आणि MPL मध्ये झालाच. हो. आता पुढच्या IPL मधला तुझा ड्रीम परफॉर्मन्स काय? ऑनेस्टली मी त्याच्याबद्दल काय विचार करत ओके. कारण की गोष्टी सिम्पल ठेवणं हे मी शिकलोय मागच्या वर्षी CSK मध्ये की तुम्ही खूप जास्त तुमच्या स्वतःवर एक्सपेक्टेशन्सचा जर बोजा कॅरी करत गेले तर ऍट द एंड ऑफ द डे जर ते नाही झालं तसं, सो यू लाईक तुमचं कॉन्फिडन्स लेवल थोडा शेकी होऊन जातो. सो इन्स्टेड ऑफ दॅट मी असा विचार करेल की जे काय मला अपॉर्च्युनिटीज मिळतील, इवन लाईक आय एम नॉट शुअर की मला मिळणार नाही मिळणार, आय एम नॉट लुकिंग ऑन टू इट. मला जेव्हा मिळेल जे काय मिळेल, मला फक्त एवढं आहे की जे सिच्युएशन असेल त्याच्यामध्ये मी माझा बेस्ट कसा देणार त्याच्याकडे लक्ष देऊ. बाकी जे होईल, विकेट्स आले, रन झाले, माझं लक्ष त्याच्यावर. जर प्रोसेसकडे लक्ष दिलं, रिझल्ट चांगला मिळणार. जर नाही दिलं तर मग अवघड होऊ शकतो. करेक्ट. सो लर्निंग, वॉचिंग MS धोनी, अ बिग लर्निंग. दिस इज वन ऑफ इट. यू जस्ट हॅव टू फोकस ऑन द प्रोसेस, रिझल्ट विल फॉलो. ॲब्सोल्युटली, नक्कीच. आणि आतापर्यंत तेच तुझ्यासोबत झालेलं आहे, हो. पुढेही तेच व्हावं हीच इच्छा आहे. राईट. तू बॅटिंग ही उत्तम करतोस, बॉलिंग तर अप्रतिम करतोसच. तू स्वतःला एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून बघतोस की बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून बघतोस? ऍक्च्युली जर असं सिम्पली कोणाला विचारलं तर ते सांगतील बॅटिंग ऑलराऊंडर किंवा बॉलिंग ऑलराऊंडर. बट फॉर मी, आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट फॉर द टीम. म्हणजे मला जे काय मिळेल, जर मी बॅटिंग करतोय तर आय एम अ बॅट्समन, जर मी बॉलिंग करतोय तर आय एम अ बॉलर, अँड वेन आय एम फिल्डिंग आय एम अ फिल्डर. सो फॉर मी नो वर्क इज लाईक हे कमी हे जास्त असं नाही. आय एम लाईक मला जे तुम्ही देणार मला त्याच्यामध्ये बेस्ट करायचंय, अँड गिव्हन इट बॅटिंग बॉलिंग आय वॉन्ट टू बी द बेस्ट. ॲब्सोल्युटली. आणि आय एम प्रिटी मच शुअर इफ यू कंटिन्यू दिस वे यू विल बी द बेस्ट. येस. राईट. तुझ्यासोबत बोलून खूप छान वाटलं आणि आशा आहे की या IPL मध्ये आम्हाला तुला प्लेइंग मध्ये पाहायला मिळेल आणि तू जे तुझ्या डोक्यात तुझे स्वप्न आहेत ते सगळे पूर्ण हो ही इच्छा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.